येवला शहरातील सर्व छतांवर येवलेकर पतंगोत्सवाचा शेवट करताना दिसून आले। भारतामध्ये पतंगोत्सवाच्या बाबतीत ज्याप्रमाणे अहमदाबाद सुरतचा नंबर लागतो, तसंच महाराष्ट्रात पतंगोत्सवाच्या बाबतीत येवल्याचा 1 नंबर लागतो। या 3 दिवसीय पतंगोत्सवाची सांगता महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही, तर फक्त येवल्यात अशा मोठ्या प्रमाणात तब्बल 3 तास लगातार फटाक्यांच्या आतिषबाजीने करताना दिसत आहे। पतंग महोत्सवाची सांगता आपल्या टेरेसवर साऊंड सिस्टीम लावत विविध गाण्यांवर नाचत गाजत मोठ्या प्रमाणात फटाके फोडत येवला शहरवासियांनी आपल्या पतंग उत्सवाची सांगता केली। पतंगांबरोबर फटाके एवढ्या जोरात साजरी वर्षातून 2 वेळेस दिवाळी एवढ्यामध्ये साजरी होती। एक म्हणजे